श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याचा दासनवमी उत्सव जवळ आला म्हणजे महाराजांच्या उपासक व श्री महाराजांवर नितांत प्रेम करणाऱ्या मेहकरच्या सोवळं घेतलेल्या काही स्त्रिया 15-20 दिवस आधीच म्हणजे माघ शुद्धातल्या सप्तमी अष्टमीपासून साखरखेर्ड्याला उत्सवाची तयारी करण्यासाठी येऊन राहत असत. त्यात दादासाहेब राजेगावकर यांची आई गिरिजाबाई, बबूताई, चंडाबाई अशा 8-10 बाया असत. घरून येताना त्या काकडे, फुलवाती, आरतीच्या वाती, समईत लावायच्या वाती वगैरे करून आणीत. इथे आल्यावर घराच्या सर्व उभ्या भिंती सारवून घेत. नंतर महाराजांच्या नैवेद्यासाठी व सोवळ्यातील मंडळींना पुरतील एवढे सोवळ्यात पापड कुरडया करीत. कोरडे मुगवडे घालून ठेवीत. येताना घरूनच मेतकूट, तिळाची चटणी, जवसाची चटणी, लिंबाचे लोणचे वगैरे करून आणीत. एकदा या सर्व बाया व मेहकरच्या राजदरेकर बाई, त्यांची नणंद सरस्वतीबाई आणि आणखी काही स्त्रियांनी मेहकरहून साखरखेर्ड्याला पायी दिंडी घेऊन जायचं ठरवलं. त्यातील बहुतेक सर्व स्त्रिया 60च्या आसपास किंवा त्याहून वयाने थोड्या मोठ्याच होत्या. त्यातल्या एका स्त्रीने श्री रामानंद महाराजांचा फोटो घेतला आणि बाकी इतरांजवळ भजन करण्यासाठी झांज किंवा चिपळ्या. अशी ही पायी दिंडी भगवान बालाजीचं व विठ्ठलाचं दर्शन घेऊन सकाळीच मेहकरहून निघाली. मुखाने रघुपती राघव राजारामचा गजर तर कधी रामरायाची व श्री महाराजांची पदे गात ही दिंडी देऊळगाव माळीला आली व तिथे गावातून पावल्या खेळत पांडुरंग मंदिरात आली. श्री पांडुरंगाचे दर्शन व पाणी वगैरे पिऊन साखरखेर्ड्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. देऊळगाव माळीच्या 2-3 स्त्रियाही या दिंडीत सामील झाल्या. गुंज गावाजवळ येता येता सूर्य अस्ताचलाला गेला व हळूहळू सर्वत्र अंधार पसरू लागला. सर्व स्त्रियाच असल्यामुळे त्या मनात थोड्या घाबरल्या, परंतु तरीही श्री महाराज आपल्याबरोबर आहेत तेव्हा मोठ्याने भजन करा व चला लवकर लवकर असं म्हणून निघाल्या. परंतु अंधारामुळे रस्ता बरोबर दिसेना तेव्हा चालण्याची गती थोडी मंदावली. तेवढ्यात अंगात बाराबंदी, खांद्यावर घोंगडी, डोक्याला फेटा, एका हातात कंदील व दुसऱ्या हातात काठी घेतलेला कोणी एक मनुष्य मागून येताना दिसला आणि या स्त्रियांना पाहून "कुठे चाललात मावशी?" म्हणून त्याने विचारले. यांनी साखरखेर्ड्याला सांगताच म्हणाला, "अरे वा, मला पण तिकडेच जायचं आहे, चला मग माझ्याबरोबर." त्याचं बोलणं ऐकून आपल्या मदतीला महाराजच धावून आले असं या सर्वांना वाटू लागलं. नंतर थोडे अंतर चालून झाल्यावर तो म्हणाला, "मावशी, तुम्ही काही भजन म्हणत होता ना?" ह्यांनी हो म्हणताच म्हणाला, "तुमचं भजन चालू द्या की, मला भजन खूप आवडते." सात्विक वृत्तीचा व भाविक मनुष्य सोबतीला आहे याचा सर्वांना आनंद झाला व रघुपती राघव राजाराम असं भजन करीत सर्व हळूहळू चालू लागल्या. काही वेळातच साखरखेर्ड्याची शीव लागली. तसे ते गृहस्थ म्हणाले, "आलं पहा साखरखेर्डा," व म्हणाला, "तुम्ही पुढे व्हा, मी येतोच मागावून." यांना वाटलं त्याला कदाचित लघुशंकेला जायचं असेल म्हणून ह्या सर्व हळूहळू थोड्या पुढे गेल्या. परंतु 8-10 मिनिटं होऊन गेली तरी तो येईना. म्हणून ह्या मागे वळून पाहतात तो काय, तो मनुष्यही नाही आणि कंदिलाचा उजेडही नाही. कुठे गेला असेल हा, असा विचार करीत त्या सर्व गावात आल्या. या सर्वांनाच त्याने आपल्याला एवढ्या अंधारात गावापर्यंत सुखरूप आणून सोडले, परंतु आपण मात्र त्याचं नावही विचारलं नाही किंवा त्याचे साधे आभारही मानले नाहीत याचं वाईट वाटू लागलं. या सर्व स्त्रिया महाराजांच्या मंदिरात आल्या तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते. सर्वांनीच श्री रामानंद महाराजांचं दर्शन घेतलं आणि नमस्कार करण्यासाठी महाराजांकडे आल्या. तसे महाराज म्हणाले, "आपण पायी दिंडी घेऊन आला आणि रात्र झाली तेव्हा महाराजांनाच काळजी, त्यांनीच सुखरूप आणून सोडलं बरं तुम्हाला." श्री महाराजांना काहीही न सांगता त्यांच्या तोंडून आलेलं हे वाक्य ऐकून व श्री महाराजांची कृपा पाहून सर्वांनाच गहिवरून आलं. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या नित्य उपासनेत असणाऱ्या अष्टकाची निर्मिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.